हॅलो एव्हरीवन. तुम्हाला माहीत आहे, मी माझ्या फॅमिलीबरोबर एकदा फिरायला गेले होते. तिथे 2-3 दिवस आम्ही राहिलो. तिथे ना एक स्वयंपाकी काका होते. त्यांनी रात्रीच्या जेवणासाठी आमच्यासाठी भेंडीची भाजी बनवली होती. ती भाजी मला खूप आवडली. ती रेसिपी मला तुमच्यासोबत शेअर करायची आहे. त्यासाठी मी काय केले, भेंडी घेतली, त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली. त्याला मी अशा पद्धतीने लांब-लांब कट करून घेतली. नंतर एका पॅनमध्ये मी तेल टाकले, भेंडी टाकली, हळद आणि मीठ टाकले आणि मी त्याला मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे. लगभग मी त्याला अर्ध्याच्या वर शिजवूनच घेणार आहे. बघा अशा पद्धतीने आपली भेंडी झाली आहे. आता मी त्याला एका प्लेटमध्ये काढून घेतले. नंतर मी त्याच पॅनमध्ये तेल टाकले. सोबतच मी हिंग, जिरं, मोहरी आणि बारीक कट केलेला कांदा टाकला. आता मी याला मस्तपैकी गुलाबी होईपर्यंत होऊ दिले. नंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट टाकला. शेंगदाण्याच्या कूटमध्ये मी तीळ, विलायची आणि लवंग टाकली. त्याचा जाडसर कूट करून घेतला. तो मी यामध्ये टाकणार आहे. बघा आता याला पण मी लाल होईपर्यंत भाजून घेणार आहे. नंतर मी यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहे. टोमॅटो प्युरीमध्ये मी 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक टाकलेला आहे. तशी मी प्युरी तयार केलेली आहे. ती पण मी टाकली. नंतर तेल सुटोपर्यंत त्याला होऊ दिली. त्यामध्ये मी हळद, तिखट, धनापूड आणि थोडंसं मी गरम मसाला टाकला. आता मी याला व्यवस्थित परतून घेतला. त्यामध्ये मी मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकलं. बघा अशा पद्धतीने. नंतर त्यामध्ये मी 1 चमचा दही टाकले. आता व्यवस्थित मी शिजवून घेणार आहे. तेल सुटोपर्यंत मस्तपैकी थोडं झाकून ठेवलं आहे. बघा आता आपल्या मसाल्याला मस्तपैकी तेल सुटलं आहे. नंतर मी त्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकली. आता मी याला व्यवस्थित फिरवून घेणार आहे. बघा मस्त भेंडी झाली आहे ना आपली, चमचमीत एकदम. नंतर मी शेवटी त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकले. बघा अशा पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने एकदा मसाला भेंडी ट्राय करून बघा. तुम्हाला पण नक्की आवडेल. सर्वात शेवटी मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली. अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार झाली आहे. बघा छान झाली आहे ना. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन चमचमीत रेसिपीसह. बाय बाय.